SNX मराठी, सिद्धेश्वर न्यूज एक्सप्रेस, सत्यासाठी SNX सोबत। मोदी सरकारच्या काळ्या कारनाम्यांविरोधात राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचे काळे कपडे परिधान करून जोरदार प्रदर्शन, खासदार प्रणिती शिंदे यांच्यासह काँग्रेस व विरोधी पक्षांच्या खासदारांचा सहभाग, नवी दिल्ली। मोदी सरकारच्या काळ्या कारनाम्यांविरोधात आणि विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर करण्यात आलेल्या दडपशाहीच्या निषेधार्थ लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुलजी गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस व विरोधी पक्षांच्या खासदारांनी नवी दिल्लीतील संसद भवन परिसरात काळे कपडे परिधान करून जोरदार आंदोलन केले। या आंदोलनात काँग्रेसच्या नेत्या व खासदार प्रियंका गांधी तसेच सोलापूरच्या खासदार प्रणितीताई शिंदे यांच्यासह काँग्रेस आणि विरोधी पक्षांचे अनेक खासदार सहभागी झाले होते। यावेळी आंदोलक खासदारांनी नरेंद्र मोदी कायर है, नरेंद्र मोदी राजीनामा द्या, मोदी सरकार शर्म करो अशा जोरदार घोषणा देत केंद्र सरकारचा तीव्र निषेध केला। विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचे मोदी सरकारकडून करण्यात आलेले चुकीचे हाताळणी, विद्यार्थ्यांवरील दडपशाही आणि आंदोलनाचा आवाज बळाचा वापर करून दडपण्याचा प्रयत्न या विरोधात विरोधी पक्षांच्या खासदारांनी संताप व्यक्त केला। तसेच केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना आता पदावर राहण्याचा कोणताही नैतिक अधिकार उरलेला नसल्याचा आरोप यावेळी करण्यात आला। देशातील विद्यार्थ्यांच्या भवितव्याचे रक्षण करण्यासाठी आणि विद्यार्थ्यांवरील अन्यायाला न्याय मिळवून देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी तातडीने राजीनामा द्यावा अशी मागणी विरोधी पक्षाच्या खासदारांनी केली।